पाहिलं, इतकं भव्य मंदिर, इतकी शांतता. आता अशा वातावरणात आलेला भक्त श्रद्धेपोटी भोंदू अशोक खरातवरती डोळे बंद करून विश्वास ठेवू लागला आणि त्याचा फायदा घेत त्याने फसवणुकीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मंदिरापासून काही मीटर अंतरावरती असलेल्या नदीपात्रामध्ये एक विहीर खणली. मोठ्या आशेने आलेल्या भक्तांना सर्पदोष असल्याचं सांगून फसवणुकीला सुरुवात केली. त्यासाठी त्याची मॉडस ऑपरांडी कशी होती तीही बघा. कॅप्टन खरातनी उभारलेलं हे शिवनिका संस्थांच्या माध्यमातील मंदिर जे सर्वांसाठीच दर्शनाला खुलं असायचं, मात्र त्याच्याकडे जी बडी धेंड यायची, जे मोठे राजकारणी यायचे, त्यांच्यासाठी विशेष अशी सोय या फार्म हाऊसमध्ये केलेली असायची. आणि इथे आल्यानंतर समोर ही विहीर दिसते आहे आणि या विहिरीच्या परिसरात त्या व्यक्तीला नाग दिसायचा, जो अर्थातच रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट व्हायचा. आता ही विहीर जर आपण पाहिली तर विहिरीच्या तिन्ही बाजूंना आपल्याला कंपाऊंड वॉल दिसते आहे आणि बरोबर जिथे विहीर आहे तिथेच या कंपाऊंड वॉलला असं हे वळण मिळालेलं आहे, कारण ही कंपाऊंड वॉल नदीपात्रामध्ये बांधण्यात आली आहे, किंबहुना ही विहीरच नदीपात्रामध्ये बांधण्यात आली आहे. कारण ही कंपाऊंड वॉल जर सरळ आली असती तर आत्ता ज्या ठिकाणी विहीर आहे तिथे ती विहीर नसती, तर जिथे आम्ही आत्ता उभा आहोत तिथे ही विहीर खोदावी लागली असती. मात्र कॅप्टन अशोक खरातच्या राजकीय प्रभावामुळे अक्षरशः नदीपात्रामध्ये ही विहीर खणण्यात आली आणि ही कंपाऊंड वॉल वळवण्यात आली, कारण या कंपाऊंड वॉलच्या पलीकडे नदी वाहते आहे आणि बारमाही पाणी या विहिरीला मिळावं यासाठी नदीपात्रामध्ये ही विहीर खोदण्यात आली आणि कंपाऊंड वॉल वळवण्यात आली. ज्यातून आपल्याला लक्षात येतं की राज्याचा जलसंपदा विभाग, वेगवेगळे विभाग कसे या कॅप्टन अशोक खरातच्या पायी लीन होत होते आणि त्यातून हा सगळा कारभार इथे सुरू होता. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, मिरगाव, नाशिक. त्यामुळे अनेक ह्याच्यामध्ये